हॅलो फ्रेंड्स, कलोपासकच्या या भागात मी अलका आपलं सगळ्यांचं स्वागत करते। मित्रांनो, आपण ही सुंदर भाजीची टोपली बघा, केवढ्या भाज्या आहेत आणि यात बीट पासून तर पातीचा कांदा आहे, सिमला मिरची आहे, टोमॅटो आहे, लसूण, भेंडी आहे आणि छान लिंबू आहे, वांग, बटाटा, गाजर आणि ही पत्ताकोबी। यातल्या आपण बऱ्याचशा भाज्या पाहिलेल्या आहेत। आता या भागात आपण ही पत्ताकोबी करणार आहे। हे पूर्ण तुम्ही एक घरचं सजावट म्हणजे होम डेकोर म्हणून सुद्धा करू शकता किंवा बेस्ट त्याचा उपयोग म्हणजे तुम्ही एखाद्या शाळेत किंवा कशाला गिफ्ट देऊ शकता। जेव्हा लहान मुलांना पहिल्यांदा भाज्या इंट्रोड्यूस केल्या जातात त्यासाठी हे खूपच सुंदर आहे। मुलं हाताळू शकतात छान आणि टोमॅटो, कांदा, लसूण या सगळ्याचा त्यांना परिचय होऊ शकतो। खूप आवडेल मित्रांनो तुम्हाला हे सगळं करायला। या भागात आपण आधी बघणार आहे की ही पत्ताकोबी कशी करायची ते। याहून मोठी जर तुम्हाला करायची असेल, खरं तर याला शेडिंगचा हिरवा रंग पाहिजे, पण माझ्याजवळ जसा पाहिजे तसा नव्हता। म्हणजे पांढरा, हिरवा आणि पिवळा असं कॉम्बिनेशन असलेला शेडिंगचा हिरवा कलर पाहिजे, तो नसल्यामुळे मी आता याच रंगाने केलाय। पण तुम्हाला मिळाला किंवा तुमच्याजवळ असेल तर त्यांनी करा आधी। आणि साईज तुम्हाला याहून मोठा हवा असेल, याला मला 45 ग्रॅम लोकर लागली आहे, म्हणजे 50 ग्रॅम समजा तुम्ही, आणि थोडं फायबर, तर याहून मोठा जर साईज हवा असेल तुम्हाला तर हेच पूर्ण पॅटर्न फक्त 3.5 mm ची सुई जर घेतली तर छान असं एवढं आपल्याला हे पत्ताकोबीचं फूल दिसेल झालेलं। तर चला आपण पटकन बघू आता ही पत्ताकोबी या भागात कशी करायची। पत्ताकोबीसाठी आपण हा रंग घेतलेला आहे। खरं तर मला शेडिंगचा हिरवा रंग हवा होता, पण तो मिळालाच नाही शेवटपर्यंत, आणि म्हणून मी साधाच घेतला हा चटणी कलर। सुई घेतली आहे 1.75। एक मार्कर लागणार आहे आपल्याला आणि थोडं फायबर लागणार आहे आणि कात्री वगैरे नेहमीच आहेच। आणि जर तुम्हाला थोडी या साईज पेक्षा मोठी कोबी करायची असेल तर हेच पॅटर्न फक्त सुई 3.5 ची घेतली की छान मोठी सुद्धा कोबी होईल आपली। तर मी तुम्हाला याच्यावरच दाखवणार आहे सुरुवातीला। तर सुरुवातीला आपण मॅजिक लूप मध्ये 6 सिंगल क्रोशे करणार आहे। मॅजिक लूप मध्ये आपण एक टाका काढला, एक चेन केली आणि यात 6 सिंगल क्रोशे करायचे। तर सुई आत घातली, दोऱ्याचा वेढा घेऊन बाहेर काढली, दोऱ्याचा वेढा घेऊन दोनाचा एक केला, एक सिंगल क्रोशे झाला, 2 3 4 5 and 6 6 सिंगल क्रोशे झाल्यावर हे बंद करून घ्या लूप। पण स्लिप स्टिचने आपण पहिला आणि शेवटचा टाका जोडणार नाहीये, नुसतं हे बंद करू आणि पहिल्या टाक्यापासून आता दुसरा राऊंड सुरू करू। तर दुसऱ्या राऊंडसाठी आपण काय करणार आहे की प्रत्येक टाक्यात 2-2 सिंगल क्रोशे। तर आपण परत पहिल्या टाक्यामध्ये सरळ 2 सिंगल क्रोशे करणार, एक, आणि त्याच टाक्यात हा दुसरा, आणि 2 सिंगल क्रोशे झाल्यावर त्यातला पहिला हा या राऊंडचा पहिला सिंगल क्रोशे आहे, तर त्याला आपण मार्कर लावून ठेवायचा। असं प्रत्येक टाक्यामध्ये 2-2 सिंगल क्रोशे करत जा, म्हणजे हा राऊंड दुसरा झाला की आपले टाके होतील 12। 2 टाक्यात 2-2 सिंगल क्रोशे झाले माझे। तीन, तिसऱ्याही टाक्यात सिंगल क्रोशे झाले 2, असं 6 टाक्यात करून घ्या। दुसरा राऊंड झालाय आपला आणि टाके झाले आहेत 12। मार्कर काढू आपण आता। तिसरा राऊंड कसा करणार आहे तर एका टाक्यात 1 सिंगल क्रोशे आणि पुढच्या टाक्यात 2 सिंगल क्रोशे। तर आपण 2-2 चे गट केले असे तर 6 होतील, म्हणून 6 टाके वाढतील आपले। तर पहिल्या टाक्यात 1 सिंगल क्रोशे करू आपण आणि पुढच्या टाक्यात 2 सिंगल क्रोशे, 1, आणि हा पहिला सिंगल क्रोशे झाल्याबरोबर इथे मार्कर लावून द्या परत, आणि पुढच्या टाक्यात 2 सिंगल क्रोशे, एकाच टाक्यात सिंगल क्रोशे 1, आणि त्याच टाक्यात इन द सेम स्टिच सिंगल क्रोशे 2, परत 1 सिंगल क्रोशे आणि पुढच्या टाक्यात 2 सिंगल क्रोशे, 1 2। तर हा राऊंड झाला की आपले टाके असतील 18। हा राऊंड पूर्ण करा असं, एका टाक्यात 1 सिंगल क्रोशे आणि पुढच्या टाक्यात 2। 3 राऊंड नंतर आपले 18 टाके झाले आहेत। पुन्हा मार्कर काढा। आता 2 टाक्यांमध्ये 1-1 सिंगल क्रोशे आणि पुढच्या टाक्यात 2 सिंगल क्रोशे, असा राऊंड करायचा आहे। तर 2 टाक्यात 1-1, हा झाला 1 सिंगल क्रोशे, पुढच्याही टाक्यात पुन्हा 1 सिंगल क्रोशे,
2 टाक्यात एक एक सिंगल क्रोशे केला आपण. पहिल्या टाक्याला मार्कर लावून घ्या परत, आणि पुढच्या टाक्यात 2 सिंगल क्रोशे, 2 सिंगल क्रोशे इन सेम स्टिच. परत पुढच्या 2 टाक्यात एक एक 1 2 आणि पुढच्या सिंगल टाक्यामध्ये 2 सिंगल क्रोशे 1 आणि 2. तर हा राऊंड झाला की आपले टाके असतील 24 सिंगल क्रोशे झाले आहेत आपले. 4 राऊंड झाल्यावर आता 5वा राऊंड कसा करायचा आहे? 3 टाक्यात एक एक सिंगल क्रोशे आणि चौथ्यात 2. तर पुन्हा आपण पहिल्या 3 टाक्यात एक एक सिंगल क्रोशे करू. 1 2 आणि 3 टाक्यात एक एक सिंगल क्रोशे केला. पहिल्या टाक्यात पुन्हा मार्कर लावला आणि पुढच्या टाक्यात 2 सिंगल क्रोशे, 1 आणि त्याच टाक्यात हा दुसरा. पुन्हा 3 टाक्यात एक एक 1 2 आणि 3 टाक्यात एक एक झाल्यावर चौथ्या टाक्यात 2 सिंगल क्रोशे, 1 आणि 2. असं 6 वेळा करा. म्हणजे राऊंड झाला की आपले टाके असतील 30. 3 टाक्यात एक एक सिंगल क्रोशे, पुढच्या 2 असे आपले हा राऊंड झालेला आहे. टाके झाले आपले 30. आता पुढचा राऊंड करायचा आहे 4 टाक्यात एक एक सिंगल क्रोशे आणि पुढच्यात 2. तर आपण मार्कर काढलं परत. पहिल्या टाक्यापासून 4 टाक्यात एक एक सिंगल क्रोशे करायचा आहे. 1 2 पहिल्या टाक्यात पुन्हा मार्कर लावून घेऊ. 3 आणि 4 टाक्यात एक एक सिंगल क्रोशे केला. पुढच्यात 2 करायचे, 1 आणि त्याच टाक्यात हा दुसरा. असा राऊंड पूर्ण करा. 4 टाक्यात एक एक सिंगल क्रोशे, 5व्यात 2. असं 6 वेळा रिपीट केलं की मग आपले टाके होतील 36. आपले 36 टाके झाले. हे 4 टाक्यात एक एक सिंगल क्रोशे आणि पुढच्यात 2 असा राऊंड केला आपण. आता पुढचा राऊंड करायचा आहे 5 टाक्यात एक एक सिंगल क्रोशे आणि पुढच्यात 2. म्हणजे आपले टाके होतील मग 42. 1 2 5 टाक्यात एक एक सिंगल क्रोशे आणि पुढच्यात 2 झाले माझे सिंगल क्रोशे करून. 3 4 आणि 5 टाक्यात एक एक सिंगल क्रोशे केला आणि पुढच्या टाक्यात 2 करायचे, 1 आणि त्याच टाक्यात 2 सिंगल क्रोशे इन सेम स्टिच. आता हा राऊंड असा पूर्ण करा. 6 वेळा करावं लागेल तुम्हाला. 5 टाक्यात एक एक सिंगल क्रोशे आणि 6व्यात 2 सिंगल क्रोशे आणि राऊंड झाल्यावर टाके असतील तुमचे 42. हा 42 टाके झाले आहेत आपले. आणि आपला आता पुढचा जो राऊंड आहे त्यात आपण काय करणार आहे? 8व्या राऊंडमध्ये 6 टाक्यात एक एक सिंगल क्रोशे आणि पुढच्यात 2 असं टाके होतील मग 48. तर आपल्याला आता मार्कर काढला मी. 6 टाक्यात एक एक सिंगल क्रोशे करायचा आहे. 1 2 3 4 5 आणि 6 टाक्यात एक एक सिंगल क्रोशे झाल्यावर पुढच्या टाक्यात 2 सिंगल क्रोशे. तर या पुढचा जो टाका आहे यात 2 सिंगल क्रोशे, 1 आणि त्यातच हा दुसरा. म्हणजे टाके होतील तुमचे 48. मार्कर लावायची विसरली मी. हे 2 घातले आणि त्याच्या आधीचे 6, 1 2 3 4 5 6. तर हा आपला पहिला टाका होता. तर असा हा राऊंड पूर्ण करा. 6 टाक्यात एक एक सिंगल क्रोशे आणि पुढच्यात 2. म्हणजे आपले राऊंड झाला की टाके असतील 48. 48 टाके झाले आहेत आपले हा राऊंड झाल्यावर. 8वा राऊंड आहे हा आपला. आणि आपल्याला आता 5 किंवा 6 राऊंड आपण असे करू की ज्यात प्रत्येक टाक्यात एक एक सिंगल क्रोशे. टाके वाढवायचे नाही, काहीच नाही. तर मार्कर काढला मी आणि प्रत्येक टाक्यात एक एक सिंगल क्रोशे करणार आहे. म्हणजे 48चे 48च टाके राहतील. 6 राऊंड असे आपल्याला करायचे. तर हा माझा पहिला राऊंड आहे. खुणा करून ठेवत चला आणि 6 राऊंड पूर्ण करा. मग मी तुम्हाला पुढचं दाखवते. 48 टाकेच्या आपल्या 6 सुया झालेल्या आहेत. या करून प्रत्येक टाक्यात एक एक सिंगल क्रोशे अशा आपण 6 ओळी केल्या. म्हणजे आपल्या टाके 48 तर 48च आहेत. आता आपल्याला काय करायचे? जसे वाढवत आलो टाके तसे कमी करत जायचे.
मग तुम्हाला आठवत असेल की वाढवले कसे आपण, की आधी एक सिंगल क्रोशे, मग पुढच्या 2, मग पुढच्या ओळीत एक एक असं 2दा, मग पुढच्या टाक्यात 2, मग एक एक असं 3दा, मग पुढच्या टाक्यात 2, असं आपण 6 पर्यंत आलो होतो. सिंगल क्रोशे एक एक 6 टाक्यात आणि पुढच्यात 2. तर आता असंच उलट जायचं आहे. म्हणजे पहिले 2SC टॉक म्हणजे 2चा 1. आता 2चा 1 कसं करायचं बघा. पुढच्या टाक्यात सुई घातली, दोऱ्याचा वेढा घेऊन बाहेर काढली. त्याच्या पुढच्याही टाक्यात सुई घालून दोऱ्याचा वेढा घेऊन बाहेर काढली. 3 टाक्यात सुईवर दोऱ्याचा वेढा घेऊन 3ही टाक्यातून काढला. म्हणजे 2 टाके विणले पण वर एकच टाका आला. हा आपला पहिला टाका आहे. इथे मी मार्कर लावून ठेवते. तर पहिले 2SC टॉक, मग 6 टाक्यात एक एक सिंगल क्रोशे. 1 2 3 4 5 आणि 6. 6 टाक्यात एक एक सिंगल क्रोशे. मग परत 2चा 1 म्हणजे 2SC टॉक. परत एकदा दाखवते पहा. दोऱ्याचा वेढा घेऊन टाका काढला पुढच्या टाक्यातून, आणखीन पुढच्या टाक्यातून एकदा दोऱ्याचा वेढा घेऊन टाका काढला आणि दोऱ्याचा वेढा घेऊन 3हीतून काढला. असं 2SC टॉक. आता पुन्हा 6 टाक्यात एक एक सिंगल क्रोशे, मग पुन्हा 2SC टॉक. असं दर 8 टाक्यांमागे 1 टाका कमी होतो, म्हणून 6 टाके कमी होतील आणि ही ओळ झाली. हा राऊंड झाला की तुमचे टाके असतील 42. तर हा राऊंड पूर्ण करा. काय करायचं आता, एक एक प्रत्येक टाक्यात एक एक सिंगल क्रोशे असं 6 वेळा, मग 2चा 1, पुन्हा एक एक टाक्यात एक एक सिंगल क्रोशे असं 6 वेळा, मग 2चा 1, असा राऊंड पूर्ण करायचा. आपला हा राऊंड पूर्ण झालाय आणि 42 टाके झाले आहेत. आता पुढचा राऊंड काय करायचा आहे, तर परत 2चा 1, पहिलेच 2चा 1, 2SC टॉक आणि मग 5 टाक्यांमध्ये एक एक सिंगल क्रोशे. तर हा पहिला टाका आपण मार्क करून ठेवला आणि पुढच्या 5 टाक्यांमध्ये एक एक सिंगल क्रोशे. 1 2 3 4 आणि 5. 5 टाक्यात एक एक सिंगल क्रोशे झाल्यावर पुन्हा 2चा 1, दोऱ्याचा वेढा घेऊन टाका काढायचा, पुढच्याही टाक्यात सुई घालून टाका काढायचा आणि दोऱ्याचा वेढा घेऊन 3हीचा 1. आता परत 5 टाक्यांमध्ये एक एक सिंगल क्रोशे. असं पूर्ण राऊंड करा. राऊंड झाल्यावर आपले टाके असतील 36. टाके नेहमी मोजत चला म्हणजे आपलं चुकत नाही कुठे. 5 टाक्यात एक एक सिंगल क्रोशे आणि 2चा 1 असे आपण 2चा 1 पासून सुरुवात केली होती. तर असा आपला राऊंड झालाय आणि टाके झाले आहेत आता 36. आता पुढचा राऊंड काय करायचा आहे, तर 4 टाक्यात एक एक सिंगल क्रोशे आणि 2चा 1, आधी 2चा 1. तर आपण 2चा 1 करू आधी. 1 2, दोन्ही टाक्यातून सुई घालून टाके काढले, दोऱ्याचा वेढा घेऊन सगळ्यातून काढला. हा पहिला टाका केला आपण 2चा 1. आता 4 टाक्यामध्ये एक एक सिंगल क्रोशे. म्हणजे ही ओळ झाली, हा राऊंड झाला की आपले टाके असणार आहेत 30 फक्त. बघा, हा 2चा 1 केला, मग 4 टाक्यात एक एक सिंगल क्रोशे. परत 2चा 1 करायचा आता. तर पुढच्या 2 टाक्यांमध्ये सुई घालून दोऱ्याचा वेढा काढायचा आणि मग दोऱ्याचा वेढा घेऊन 3हीतून काढायचा. 2चा 1 केला. आता परत 4 टाक्यांमध्ये एक एक सिंगल क्रोशे. 1 2. आता असा हा राऊंड पूर्ण करा. 30 टाके होतील शेवटी. आपली 17वी ओळ झाली आता ही, ना आपले टाके आहेत 30. आता 18वी ओळ काय करायची आहे, तर 2चा 1 आणि 3 टाक्यात एक एक सिंगल क्रोशे. पहिले आपण 6 पासून सुरुवात केली, मग 5, मग 4, आता 3 टाक्यात करायचं आहे. तर पहिले 2चा 1 करायचा आहे म्हणून 2 टाक्यांमधून दोऱ्याचा वेढा घेऊन टाका काढला आणि दोऱ्याचा वेढा घेऊन 3हीतून काढला. हा आपला पहिला टाका आहे. यानंतर 3 टाक्यात एक एक सिंगल क्रोशे आणि ही ओळ झाली. हा राऊंड झाला आपला की टाके असतील तुमचे 24. 6 आणखीन कमी होतील. प्रत्येक ओळीत 6-6 टाके कमी होतात आहे. 48 पासून आपण करत आलो, आता हे 24 होतात आहे. 3 टाक्यात एक एक सिंगल क्रोशे केला. पुन्हा 2चा 1 म्हणजे पुढच्या 2 टाक्यातून टाका काढायचा असा आणि दोऱ्याचा वेढा घेऊन 3हीतून काढला. असा हा राऊंड पूर्ण करा. 24 टाके होतील आपले. 3 टाक्यात एक एक सिंगल क्रोशे, 2चा 1 असे आपले 24 टाके झाले आहेत आपले इथे. आता पुढचा राऊंड कसा आहे, 2 टाक्यात एक एक सिंगल क्रोशे, 2चा 1, आधी 2चा 1, मग 2 टाक्यात एक एक सिंगल क्रोशे. तर तो राऊंड करायच्या आधी आपण थोडंसं फायबर यात भरून घेऊ.
म्हणजे आपल्याला आणखीन लहान तोंड झालं की फायबर भरायला कठीण जाईल म्हणून. तर थोडं यात फायबर भरून घ्या. असं थोडंसं फायबर आपण याच्यात भरून घेऊ. थोडं थोडं भरायचंय, एकदम जास्त नाही भरायचं. एकदम खूप भरलं तर त्याच्याही अशा गाठीच्या गाठी होतात मग, आणि ते सारखं पसरत नाही चारी बाजूनी. तर असं चारी बाजूनी सारखं पसरवत यात फायबर भरून घ्यायचं. आता पुढची ओळ आपल्याला करायची आहे 2 टाक्यात एक एक सिंगल क्रोशे आणि 2 किंवा 2चा 1 आणि मग 2 टाक्यात एक एक सिंगल क्रोशे. तर मी मार्कर काढलं, परत आधी 2चा 1 करू. 2 टाक्यांमधून दोऱ्याचा वेढा घेऊन टाका काढला आणि दोऱ्याचा वेढा घेऊन 3 इथून काढला. हा झाला 2चा 1. आता पुढच्या 2 टाक्यांमध्ये एक एक सिंगल क्रोशे. 1 आणि पुढच्या टाक्यात 1. असा राऊंड पूर्ण करायचा आहे. 2 टाक्यात एक एक सिंगल क्रोशे, 2चा 1. तर आता इथे हा 2चा 1 केला जो होता त्याला आपण परत मार्कर लावून घेऊ पहिला टाका म्हणून. तर असं आता परत 2चा 1 करा. म्हणजे कसं कराल, परत 2 टाक्यातून दोरा काढला आणि दोऱ्याचा वेढा घेऊन 3 इथून काढला. मग 2 टाक्यात एक एक सिंगल क्रोशे करा. असा पूर्ण राऊंड केल्यावर आपले टाके होतील 18. 2 टाक्यात एक एक सिंगल क्रोशे, 2चा 1 हा राऊंड झाला आपला आणि आपले टाके आहेत 18. आता पुन्हा थोडं फायबर भरून घ्यावं होतं आणि आता पुढचा राऊंड काय करायचा आहे, तर परत 2चा 1 आणि मग एका टाक्यात एक सिंगल क्रोशे फक्त. तर आधी आपण हा 2चा 1 केला. हा पहिला टाका आहे तुमचा, मार्कर लावून ठेवू आपण याला. आणि मग एकाच टाक्यात एक सिंगल क्रोशे. असं इथे बोट ठेवत जा म्हणजे ते फायबर मध्ये येत नाही. एका टाक्यात एक सिंगल क्रोशे. परत पुढचा 2चा 1 आणि हा राऊंड झाला की आपले टाके असतील 12. 2चा 1, पुढच्या टाक्यात एक सिंगल क्रोशे. असा हा राऊंड पूर्ण करा. 12 टाके होतील. 12 टाके आहेत आपले उरलेले. आता फक्त पुन्हा आपण यात थोडंसं फायबर भरून घेणार इथे जिथे जिथे मोकळी जागा आहे तिथे. आणि पुढचा रो पूर्ण आपल्याला करायचा आहे 2चा 1, 2चा 1 आणि या 12चे 6 टाके करायचे. तर आता आपले हे 12 टाके थोडं फायबर भरून घेतलं मी आता यात. आणि यात पूर्ण राऊंड हा कसा करायचा आहे, तर 2चा 1, 2चा 1 म्हणजे 12चे 6 होतील आपले टाके. तर आपण हे दोन्ही टाक्यांमधून टाका काढला आणि दोऱ्याचा वेढा घेऊन सगळ्यातून काढला. तर हा आपला पहिला टाका आहे. असे 6 टाके येतील शेवटी. तर पूर्ण राऊंड हा 2चा 1, 2चा 1 असा करून घ्या. 1, 2. दोन्ही टाक्यातून टाके काढायचे. 2चा 1. परत तसंच पुढच्या टाक्यात सुई घालून टाका काढला. त्याच्या पुढच्याही टाक्यात सुई घालून टाका काढायचा आणि तिन्ही टाक्यातून दोरा काढायचा. 3दा केलाय मी, आणखीन 3दा करायचा आहे तुम्हाला. तर 3दा आणखीन 2चा 1 करून घ्या. 6 टाके उरतील शेवटी. ही ओळ पूर्ण झाली आहे माझी. मी मार्कर काढून टाकणार. आता 6च टाके आहेत इथे. आपण थोडंसं एक 6 इंच दोरा ठेवू हा आणि मग गाठ मारून घेऊ इथे. टॅपेस्ट्री निडलनी हे पूर्ण बंद करू आणि दोरा हाईड करू. थोडं हे सारखं व्हावं फायबर सगळीकडे म्हणून आपण थोडं हाताने करून घ्यायचं. टॅपेस्ट्री निडलमध्ये दोरा ऊन घेतला मी आणि या सगळ्या टाक्याच्या बाहेरच्या भागांमध्ये सुई ओवून घ्या. 1, 2, 6 टाके आहेत हे असे. 3, 4, 5 आणि 6 आणि एक मग समोरून मागून असं घेऊन पूर्ण घट्ट करून घ्या. आता ही सुई आपण कुठेही हाईड केली तर चालेल. सगळीकडे हिरवाच रंग आहे त्यामुळे आणि फायबर असल्यामुळे ते आतमध्ये पक्क होऊन जातं. असं 1-2दा या साईडनी त्या साईडनी काढलं की आपल्याला मग दोरा हाईड करायची गरज पडत नाही. तर आता हा कोबीचा आतला मधला भाग झालेला आहे. आता आपण यांना पानं करणार आहे यासाठी. तर कोबीची पानं कशी करायची ते बघू आपण आता. पानासाठी आपण 4 चेननी सुरुवात करू. तीच लोकर तीच सुई घेतली आहे. 1, 2, 3 आणि 4.
4 चेन झाल्यावर आपण काय करायचं की एक चेन आणखीन करा आणि पहिली चेन सोडून द्या आणि दुसऱ्या चेनमध्ये एक सिंगल क्रोशे, पुढच्यात 2, परत एक आणि पुढच्यात 2 असं 2दा करायचं. दुसऱ्या चेनमध्ये एक सिंगल क्रोशे, पुढच्या चेनमध्ये 2 सिंगल क्रोशे, परत त्याच टाक्यात सुई घातली, हा दुसरा सिंगल क्रोशे. त्याच्या पुढच्या चेनमध्ये एक सिंगल क्रोशे आणि शेवटच्या चेनमध्ये पुन्हा 2 सिंगल क्रोशे. म्हणजे आपण 2दा टाके वाढवले म्हणजे 4चे आपले टाके किती होणार आता 6. तर या शेवटच्या चेनमध्ये मला अजून 2 सिंगल क्रोशे करायचे. एक आणि त्याच टाक्यात हा दुसरा. 6 टाके झाले 4चे. आता 4 चेन होते, आपण सिंगल क्रोशे 6 केले, त्याच्यावर एक चेन केली, पलटवलं. आता काय करायचं आहे, एका टाक्यात एक सिंगल क्रोशे आणि पुढच्या टाक्यात 2 सिंगल क्रोशे असं परत 3 वेळा करायचं. म्हणजे 6 टाके आहेत हे, तर 3 वेळा केलं तर मग 3 टाके वाढतील आणि आपले टाके होतील 9. बघा, पहिल्या टाक्यात एक सिंगल क्रोशे, पुढच्या टाक्यात 2, एक आणि त्याच टाक्यात पुन्हा हा दुसरा. असंच आणखीन 2दा करायचं की एक सिंगल क्रोशे आणि पुढच्या टाक्यात 2 सिंगल क्रोशे, एक आणि त्याच टाक्यात हा दुसरा. म्हणजे आतापर्यंत 2 टाके वाढले, आणखीन एकदा टाके वाढतील. आता परत एक सिंगल क्रोशे पुढच्या ह्याच्यात आणि शेवटच्या ह्याच्यात 2, 1 2 1 2 असं आपण 3दा केलं, त्यामुळे आपले 3 टाके वाढले आणि 6चे आता टाके किती झाले आपले 9. तर हे 9 सिंगल क्रोशे, 9 टाके आहेत आपल्याजवळ. परत एक चेन केली, पलटवलं. आता काय करायचं आहे की 2 टाक्यांमध्ये एक एक सिंगल क्रोशे आणि पुढच्या 2 सिंगल क्रोशे. म्हणजे या 9चे 3 भाग केले परत आपण. तर 2 टाक्यात एक एक सिंगल क्रोशे, 1 आणि 2 आणि पुढच्या टाक्यात 2 सिंगल क्रोशे. म्हणजे एक टाका वाढला इथे. आणि असं आपल्याला 3दा करायचं आहे. एकदा झालं, पुन्हा 2 टाक्यात एक एक सिंगल क्रोशे, 1 2 आणि त्याच्या पुढच्या टाक्यात 2 सिंगल क्रोशे. म्हणजे आणखीन एक टाका वाढला आणि असंच आणखीन एकदा पुढच्या 2 टाक्यात एक एक सिंगल क्रोशे आणि तिसऱ्यात 2 सिंगल क्रोशे, इथे 2 सिंगल क्रोशे. म्हणजे आपण एकूण 3 टाके वाढवले, म्हणजे 9चे टाके झाले आपले 12. एक चेन करून पलटवलं परत. आता या 12चे पुन्हा आपल्याला 15 करायचे, 3 गट करायचे, 4-4चे गट. म्हणजे काय होईल, 3 टाक्यात एक एक सिंगल क्रोशे आणि चौथ्यात 2. तर आपण पहिल्या टाक्यापासून सुरुवात करायची. 3 टाक्यांमध्ये एक एक सिंगल क्रोशे, 1 2 आणि 3 आणि पुढच्या टाक्यात 2 सिंगल क्रोशे, 1 आणि त्याच टाक्यात हा दुसरा. असं 3दा करा. 3 टाक्यामध्ये एक एक सिंगल क्रोशे, 1 2 3 आणि पुढच्या टाक्यात 2 सिंगल क्रोशे, 1 त्याच टाक्यात दुसरा. असं आणखीन एकदा होईल. आता हे आपले 15 टाके झाले आहेत. पुन्हा एक चेन करू, पलटवलं. आता परत काय करायचं, 4 टाक्यात एक एक सिंगल क्रोशे आणि पुढच्यात 2. तर 4 टाक्यांमध्ये एक एक सिंगल क्रोशे करू आपण, 1. मग 15चे परत 5-5चे 3 भाग केले याचा अर्थ आपण, आणि प्रत्येक भागात एक एक टाका वाढवला. बघा, 4 टाक्यात मी एक एक सिंगल क्रोशे केला आणि पुढच्या टाक्यात 2 करणार आहे. म्हणजे आता 15चे आपले टाके होणार आहेत 18. 2 केले. तर असं आणखीन 2दा करा. सिंगल क्रोशे 1 in 4 stitches. In the next stitch 2 single crochet. Repeat this 2 times. तर 4 टाक्यात एक एक सिंगल क्रोशे, पुढच्या 2 असा हा रो केला आणि टाके किती झाले आपले 18. आता परत पलटवलं, 5 टाक्यात एक एक सिंगल क्रोशे आणि पुढच्या 2 करू. आता सिंगल क्रोशे 1 in 5 stitches and 2 single crochet in next. 3 4 आणि 5. 5 टाक्यांमध्ये एक एक सिंगल क्रोशे झाला आपला आणि पुढच्या टाक्यात 2 सिंगल क्रोशे, 1 2.
मग 18चे आणखीन 3 टाके वाढतील आणि टाके होतील 24 हा रो झाल्यावर. तर अजून दोनदा असं करा की 5 टाक्यात एक सिंगल क्रोशे आणि पुढच्यात 2, 5 टाक्यात एक सिंगल क्रोशे आणि पुढच्यात 2 असा राऊंड केला आपण आणि आपले टाके झाले आता हे 21. एक चेन करून पलटवलं परत. आता 6 टाक्यात एक सिंगल क्रोशे आणि पुढच्यात 2 असं करणार आहे आपण. 1 2 3 4 5 आणि 6 टाक्यात एक सिंगल क्रोशे केला. पुढच्यात 2 सिंगल क्रोशे 1 in 6 stitches, 2 सिंगल क्रोशे इन नेक्स्ट. असं दोनदा करा आणखीन, म्हणजे टाके होतील आपले 24. तर 6 टाक्यात एक सिंगल क्रोशे आणि पुढच्या टाक्यात 2. 1 2 3 4 5 आणि 6 आणि पुढच्या टाक्यात 2 सिंगल क्रोशे. 1 आणि त्याच टाक्यात हा दुसरा. अजून एकदा करा. हे 24 टाके झाले आपले. आता आपल्याला काय करायचंय, 7 रो झाले आपले. हे आता 8 पासून तर 13 पर्यंत रो, म्हणजे 6 रो असे करायचे की प्रत्येक टाक्यात एक सिंगल क्रोशे. एकही टाका वाढवायचा नाही किंवा कमी करायचा नाही. एक चेन करून पलटवणार आणि आता प्रत्येक टाक्यामध्ये एक सिंगल क्रोशे असे 6 रो करायचे. सिंगल क्रोशे 1 in each stitch. Make 6 rows like this. असे 6 रो करून घ्या की प्रत्येक टाक्यात एक सिंगल क्रोशे, म्हणजे 24चे 24च राहतील टाके. आपल्या या 13 पर्यंत ओळी पूर्ण झाल्या. म्हणजे आपण 8 ते 13 या ओळी कशा केल्या की प्रत्येक टाक्यात एक सिंगल क्रोशे न वाढवता. तर 24 टाके आहेत तर 24च राहिले आपले. आता आपल्याला 14वी ओळ कशी करायची आहे की 2चा 1 2SC टॉग आणि SC1 सिंगल क्रोशे 1 6 टाक्यांमध्ये. तर आपण परत एक चेन करून पलटवणार. 2चा 1 म्हणजे पुढच्या टाक्यात सुई घातली, बाहेर काढला, परत पुढच्या टाक्यात सुई घातली, टाका बाहेर काढला, दोऱ्याचा वेढा घेऊन तिन्ही टाक्यातून काढला. म्हणजे हा झाला 2चा 1 2SC टॉग आणि मग 2SC टुगेदर. तर मग प्रत्येक टाक्यात एक सिंगल क्रोशे असं 6 टाक्यात. तर आपण 2SC टॉग नंतर 3 टाके झाले आपले. 4 5 आणि 6. म्हणजे आपण 8-8चे गट पाडत आहे. पहिले 2चा 1 आणि मग 6 टाक्यात एक. मग 24चे 8-8चे असे 3 गट पडतील, म्हणजे 3 टाके कमी होतील. तर आपण पुन्हा 2चा 1 करू इथे. 1 2 आणि 2चा 1. मग 6 टाक्यात एक सिंगल क्रोशे आणि परत 2चा 1 6 टाक्यात एक सिंगल क्रोशे असं एक करा. म्हणजे टाके होतील तुमचे 21. पुन्हा 6 टाक्यात एक सिंगल क्रोशे केला, परत 2चा 1 आणि पुन्हा शेवटच्या 6 टाक्यात एक सिंगल क्रोशे. म्हणजे ही ओळ पूर्ण झाली आणि टाके असतील आपले आता 21. 4 5 आणि 6. परत एक चेन करा, पलटवा. आता काय करायचंय, 2चा 1 परत पहिल्यांदा. 2चा 1 म्हणजे पुन्हा दोन्ही टाक्यातून टाके काढले आणि दोऱ्याचा वेढा घेऊन तिन्हीतून काढले. 2चा 1. आता 5 टाक्यांमध्ये एक सिंगल क्रोशे. 1 2 3 4 आणि 5. 5 टाक्यात एक सिंगल क्रोशे. परत 2चा 1 2SC टॉग आणि मग पुन्हा 5 टाक्यात एक सिंगल क्रोशे. 2चा 1 5 टाक्यात एक सिंगल क्रोशे. असं झालं की आपले टाके असतील या ओळीनंतर 18. आता आपली 16वी ओळ सुरू आहे. परत एक चेन करून पलटवू आपण. 2चा 1 करा आणि मग 4 टाक्यात एक सिंगल क्रोशे. 2चा 1 आणि पुढच्या 4 टाक्यात एक सिंगल क्रोशे. म्हणजे ही ओळ झाली की आपले टाके असतील 15. 3 आणि 4. परत 2चा 1 आणि 4 टाक्यात एक सिंगल क्रोशे. पुन्हा 2चा 1 4 टाक्यात एक सिंगल क्रोशे. असं केलं की तुमची टाके होतील 15. आता हे बघा कसा खोलगट आकार येत चाललाय त्याचा. तर आता ही ओळ झाली आपली 15 टाक्यात. एक चेन करून पलटवलं मी. परत 2चा 1 सुरुवात 2च्या 1 नी करतोय आपण आणि 3 टाक्यात आता 3
हो, 3 टाक्यात एक एक सिंगल क्रोशे, म्हणजे आपले टाके होतील आता 12. 1 2 आणि 3. 3 टाक्यात एक एक सिंगल क्रोशे झाला की पुन्हा 2चा 1 1 2, दोन्ही टाक्यातून दोरा काढला, 2चा 1. परत 3 टाक्यात एक एक सिंगल क्रोशे, 2चा 1, 3 टाक्यात एक एक सिंगल क्रोशे, म्हणजे 12 टाके असतील तुमच्या आता हे 3दा झाल्यामुळे. 3 टाक्यात एक एक सिंगल क्रोशे झाला, आता 2चा 1 आणि उरलेले 3 टाके आहेत त्यात सिंगल क्रोशे. 17वी ओळ झाली आता आपली. 18व्या ओळीसाठी पुन्हा एक चेन करून पलटवू. 2चा 1 करा पहिले, 2चा 1 केला. आता फक्त 2 टाक्यात एक एक सिंगल क्रोशे, म्हणजे टाके होतील तुमचे 9 ही ओळ झाली की. 2चा 1, 2 टाक्यात एक एक सिंगल क्रोशे. 2 SC टॉग, SC1 in 2 स्टिचेस. अगेन 2 SC टॉग, 2चा 1 परत आणि पुढच्या 2 टाक्यात एक एक सिंगल क्रोशे. 1 आणि 2, पुन्हा 2चा 1 आणि शेवटचे 2 टाके आहेत त्यात पुन्हा एक एक सिंगल क्रोशे. टाके झाले आपले आता 12. एक चेन करा, पलटवा आणि आता काय ही ओळ की एका टाक्यात 2चा 1, एका टाक्यात सिंगल क्रोशे. पहिले 2चा 1 करू, 2चा 1, पुढच्या एका टाक्यात एक सिंगल क्रोशे. परत 2चा 1, पुढच्या एका टाक्यात सिंगल क्रोशे. आणि ही ओळ झाली की आपले 2चा 1 परत करते मी, 2चा 1 आणि शेवटच्या टाक्यात एक सिंगल क्रोशे. म्हणजे टाके आहेत आपले आता हे 9, नाही सॉरी 6 टाके आहेत. एक सिंगल क्रोशेची ओळ करतोय आपण, म्हणजे 6 टाके राहतील. 2चा 1, एक सिंगल क्रोशे, 2चा 1, एक सिंगल क्रोशे, असं 3दा केलं म्हणजे 6 टाके राहिले आपले. तर हे आपले 6 टाके आहे इथे. आता पुढची ओळ आपल्याला काय करायची आहे की इथून इथपर्यंत असं प्रत्येक टाक्यात स्लिप स्टिच करा फक्त. 6 टाके राहिल्यावर पुढच्या एका साईडला हे पाय ही स्लिप स्टिच करत आहे मी. नुसती सुई घालायची, दोऱ्याचा वेढा घेऊन टाका काढायचा आणि तोच टाका या टाक्यातून काढायचा. हा जो असा गोल तयार झाला अर्ध गोल, त्याच्या निम्म्यापर्यंत स्लिप स्टिच घालायच्या. 4 झाले माझ्या घालून. एखादी कमी जास्ती घालावी लागली तर काही फरक नाही पडत. 5 6 7 अशा मी 7 स्लिप स्टिच करून घेतल्या. एखादी आणखीन करू. 8 एक आणखीन करून घ्या. 9. तर 9 स्लिप स्टिच घातल्या मी इकडे. आता इथून हा भाग आणि इकडचा अर्धा येईस्तवर हा गोल आहे बघा आपला, तर इकडे 9 स्लिप स्टिच घातल्या. आता हा पूर्ण साईडचा भाग, हा वरचे सुरुवातीच्या चेन्स आणि इकडचा अर्धा भाग, या प्रत्येकात आपण काय करणार आहे बघा, 3 चेन करायच्या आणि एक स्लिप स्टिच. 1 2 3 3 चेन केल्या आणि पुढच्या टाक्यात स्लिप स्टिचनी जोडायचं. 3 चेन करून पुढच्या टाक्यात स्लिप स्टिचनी जोडायचं. पुन्हा 3 चेन आणि पुढच्या टाक्यात स्लिप स्टिचनी जोडायचं. स्लिप स्टिचनी जोडताना एक लक्षात घ्या, बोटावरचा दोराही घट्ट असावा लागतो हातात आणि हात स्लिप स्टिचचा टाका काढला की या 3 चेन धरून ठेवायच्या हाताने, म्हणजे त्यातून पटकन निघतं. परत 3 चेन, पुन्हा पुढच्या टाक्यात सुई घालून दोऱ्याचा वेढा घेऊन टाका काढला आणि हा टाका या 3 चेनच्या तिसऱ्या चेन मधून बाहेर काढला आणि तो सुद्धा असा 3 चेन धरून ठेवायच्या हाताने, म्हणजे बरोबर निघतो. परत 3 चेन आणि परत पुढच्या टाक्यामध्ये स्लिप स्टिचनी जोडायचं. लक्षात येत आहे. परत 3 चेन पुढच्या टाक्यात स्लिप स्टिचनी जोडायचं.
अशा पद्धतीने. आता वर तर सोपंच आहे, टाके आहेत कारण 1 2 3 चेन केल्या आणि पुढच्या टाक्यात स्लिप स्टिचनी जोडला. पुन्हा 3 चेन आणि पुढच्या टाक्यात स्लिप स्टिचनी जोडायचं. परत 3 चेन आणि इकडे स्लिप स्टिचनी जोडा. असं कुठपर्यंत यायचं, या अर्ध्यापर्यंत, इथपर्यंत या. बघा आपण 3 चेन स्लिप स्टिच 3 चेन स्लिप स्टिच असं करत करत या अर्ध्या भागापासून वरचं आणि या अर्ध्या भागापर्यंत आलो. आता या उरलेल्या टाक्यांमध्ये साध्या स्लिप स्टिच घालत जायच्या. 8-9 येतील साधारण इथून इथपर्यंत. तर या प्रत्येक स्लिप स्टिच जशा सुरुवातीला केल्या होत्या बघा, इथे जशा स्लिप स्टिच घातल्या आहेत आपण, या सगळ्या स्लिप स्टिच दिसतात आहे. या जशा स्लिप स्टिच आहे इथे तशा स्लिप स्टिच या बाजूने घालायच्या. तर एवढ्या घालून घ्या. इकडनंही साधारण 8-9 स्लिप स्टिच येतील आणि मग आपण हा दोरा बंद करून घ्या, गाठ मारून घ्या आणि दोरा कापून घ्या. हे पान आपलं असं पूर्ण तयार झालं पहा. तर असे 3 पानं करायचे आहेत आपल्याला. तर हे जे आपलं मधलं भाग केलेला आहे ना आपण, यावर आपण असे आजूबाजूनी 3 पानं लावणार आहे, एक इकडनं एक इकडनं इकडनं. आणि मग याहून थोडं मोठं पान करून 4 करायचे आहेत ते त्याच्या आजूबाजू लावायचे आहेत. तर हे असे 3 पानं करून घ्या. मोठं पान कसं करायचं ते मी सांगते तुम्हाला. आपण जसं सांगितलं होतं मी तुम्हाला 3 पानं करून ठेवा लहान, तसे आपण 3 पानं करून ठेवले आहेत बघा. इतकी खोल आहेत अशी ही पानं आणि ही आपल्याला त्या कोबी जी केली आहे त्याच्या भोवती लावायची आहेत अशी. तर आपण ते नंतर बघू कशी लावायची आहे ती. तर आपल्याला आता थोडं मोठं पान करायचं आहे याहून. तर तुम्हाला माहित आहे की छोटं पान करताना आपण काय केलं, तर पहिले 4 चेन केल्या होत्या, मग 4चे 6 टाके केले, 6चे 9 12 15 18 21 आणि 24. तर हे 24 पर्यंत असंच्या असंच करायचं आहे मोठ्याही पानासाठी. म्हणजे आपल्याला 6 टाक्यांमध्ये एक सिंगल क्रोशे आणि पुढच्या 2 सिंगल क्रोशे असं 3 वेळा करायचं आहे आणि असं करून 24 टाक्यापर्यंत यायचं आहे. मग 8वी ओळ फक्त जास्तीची करून, म्हणजे आपल्याला मोठं पान करायचं असल्यामुळे आता पुढची ओळ याच लाईनीत कशी येईल, तर 7 टाक्यांमध्ये एक सिंगल क्रोशे. जसं तुम्ही बघू शकता इथे की पहिले 2 टाक्यात आहे, मग 3 टाक्यात, 4 5 आणि 6 टाक्यात आहे. तसं याच्या पुढची ओळ काय येईल, तर 7 टाक्यांमध्ये एक सिंगल क्रोशे आणि पुढच्यात 2. आणि असं केल्याने 3 टाके वाढतील आणि 24चे टाके किती होतील, 27. तर जसं मी इथे लिहून ठेवलंय पहा, तर हा तुमचा ही पुढची ओळ राहील आपली 8वी. तर 7 ओळीपर्यंत मी करून घेतलेला आहे आणि 8व्या ओळीपासून आपण आता इथे करणार आहे. बघा मित्रांनो, आपल्या 7 ओळी झालेल्या आहेत आणि हे 24 टाके आपल्याजवळ तयार आहेत. आता आपण 8वी ओळ काय करणार, एक चेन करायची आणि इथे लिहिलेलीच आहे पहा, 7 टाक्यांमध्ये एक सिंगल क्रोशे आणि पुढच्या 2 असं 3 वेळा करायचं आहे. तर तसं करा मग. 7 टाक्यांमध्ये एक सिंगल क्रोशे, 1 2 3 असं 7 टाक्यात करा. 7 टाक्यांमध्ये एक सिंगल क्रोशे करून झालाय आपला. आता पुढच्या टाक्यात 2 सिंगल क्रोशे करायचे, 1 आणि त्याच टाक्यात पुन्हा सुई घातली, दुसरा सिंगल क्रोशे. परत 7 टाक्यात एक पुढच्यात 2 आणि शेवटी पुन्हा 7 टाक्यात एक शेवटच्यात 2. तर अशी ही ओळ पूर्ण करा. 7 टाक्यात एक सिंगल क्रोशे आणि पुढच्यात 2 असं आपली ओळ झाली आहे. सिंगल क्रोशे 1 in 7 स्टिचेस, सिंगल क्रोशे 2 in नेक्स्ट. आणि हे 27 टाके झालेले आहेत आपले. ओळी झाल्या आहेत आपल्या 8. आता आपल्याला काय करायचं, 9 ते 14 या ओळी आपल्याला सारख्याच करायच्या आहे की प्रत्येक टाक्यात एक सिंगल क्रोशे. रो 9 to रो 14 सिंगल क्रोशे 1 in each स्टिच असं आपल्याला करायचं आहे. शेवटी एक चेन करून टर्न करायचं. टाके आपले 27च्या 27च राहणार आहे. तर या 6 ओळी आहेत 9 ते 14 मध्ये. तर या 6 ओळी आपल्याला करून घ्याव्या लागतील. प्रत्येक टाक्यात एक सिंगल क्रोशे. चेन 1 केली, पलटवलं आणि आता प्रत्येक टाक्यामध्ये एक सिंगल क्रोशे करायचं. 1 असं प्रत्येक टाक्यात एक सिंगल क्रोशे. अशा 6 ओळी करून घ्या.
तर 9 ते 14 या ओळी झाल्यात आपल्या करून. आता आपल्याला काय करायचंय, पुढे कमी करायचे आहेत 3-3 टाके. तर जसं मागच्या वेळेस केलं होतं तसंच करायचं आहे आपल्याला. म्हणजे आता पहिले 9 ते 14 झाले, 15वी ओळ काय आहे तर 2SC टॉग म्हणजे 2चा 1 आणि 60 टाक्यात 1-1 सिंगल क्रोशे असं 3दा. मग 2SC टॉग 6 टाक्यात 1-1 सिंगल क्रोशे. त्याच्या पुढच्या ओळीत 2SC टॉग 5 टाक्यात 1-1 सिंगल क्रोशे असं आपल्याला 2 पर्यंत जायचं आहे. जेव्हा आपण लहान पान केलं तेव्हा आपण हे टाके 6 पर्यंत कमी केले, पण इथे मोठ्या पानासाठी 9 पर्यंतच कमी करायचे. लहान पानाच्या वेळेस आपण पहा हे टाके 6 पर्यंत कमी केले होते. आता मोठ्या पानाच्या वेळेस आपल्याला 9 पर्यंतच कमी करायचे. तर सुरुवात काय करायला आता की 60 पहिले 2चा 1 आणि मग 60 टाक्यात 1-1 सिंगल क्रोशे. मग पुढची ओळ 2चा 1 6 टाक्यात सिंगल क्रोशे. तर असं करत जाऊ आपण. आता तर आपण पहिला 2चा 1 करू. दोन्ही टाक्यातून टाके काढले आणि दोऱ्याचा वेढा घेऊन तिन्हीतून काढला. 2चा 1 झाला. आता 60 टाक्यात 1-1 सिंगल क्रोशे. 1 2 3 4 5 6 आणि 7. 7 टाक्यामध्ये 1-1 सिंगल क्रोशे. पुढचे परत 2चा 1 2SC टॉग. आता असं आणखीन 2दा करा. आपली ही 15वी वेळ झाली. काय केलं आपण 2चा 1 मग 60 टाक्यात 1-1 सिंगल क्रोशे. पुन्हा 2चा 1 60 टाक्यात 1-1 सिंगल क्रोशे असं 3दा केलं. आता पलटवा परत. आता काय कराल 2चा 1 6 टाक्यात 1-1 सिंगल क्रोशे. तर ती ओळ करू आपण. आता 2चा 1 पहिला 2चा 1 केला. 2SC टॉग. SC1 in 6 stitches. 1 2 3 4 5 and 6. 6 टाक्यात 1-1 सिंगल क्रोशे केले. पहिले 2चा 1 परत 2चा 1. आता 2SC टॉग आणि त्यानंतर पुन्हा 6 टाक्यात 1-1 सिंगल क्रोशे. परत 2चा 1 असं करा आणखीन 2दा. आता पुढची वेळ काय करू आपण 2चा 1 1-1 सिंगल क्रोशे 5 टाक्यात. पहिले 2चा 1 आणि मग 1-1 सिंगल क्रोशे 5 टाक्यांमध्ये करायचे. सिंगल क्रोशे 1 in 5 stitches. 2 3 4 5. अगेन 2SC टॉग. सिंगल क्रोशे 1 in 5 stitches. ही ओळ झाली आपली. आता पुढची ओळ कशी कराल 2SC टॉग 4 टाक्यात 1-1 सिंगल क्रोशे. त्यानंतर 2SC टॉग 3 टाक्यात 1-1 सिंगल क्रोशे. तर असं करत आपण बरोबर 6 टाके उरेपर्यंत करणार आहे. बघा आपलं इतकं झालं आता की 2SC टॉग 4 टाक्यात 1-1 सिंगल क्रोशे. टाके झाले असणार आपले 15. आणखीन आता 2SC टॉग 3 टाक्यात 1-1 सिंगल क्रोशे करा. मग 2SC टॉग 2 टाक्यात 1-1 सिंगल क्रोशे म्हणजे 9 टाके उरेपर्यंत. 2SC टॉग आणि 2 टाक्यात 2चा 1 2SC टॉग म्हणजे आणि 2 टाक्यात सिंगल क्रोशे. परत 2चा 1 2 टाक्यात सिंगल क्रोशे असं 3दा केलं आपण. 9 टाके झाले. आता आपण 9चे 6 काही करणार नाही. लहान पानाच्या वेळेस आपण 6 पर्यंत केलं होतं म्हणजे आणखीन एक ओळ केली होती. आता काय करायचं जसं लहान पानाला केलं होतं तसंच स्लिप स्टिच घाला 7-8 2 आणि पानाच्या मध्यापर्यंत या. असंच आपण लहान पानातही केलं होतं त्यामुळे ते काही परत दाखवायची गरज नाही आहे. 5-6-7 एक स्लिप स्टिच घालावं लागतात आपल्याला 7-8 आणि पानाच्या मध्यापर्यंत यायचं असं. आता काय करायचं आपल्याला इथून 3-3 चेन करायच्या आणि स्लिप स्टिचनी जोडायचं. 1 2 3 चेन केल्या. पुढच्या टाक्यात स्लिप स्टिचनी जोडला. पुन्हा 3 चेन आणि पुढच्या टाक्यात स्लिप स्टिचनी जोडायचं. तुम्हाला मी सांगितलंय जोडताना दोऱ्याचा वेढा बोटावर घ्यायचा आणि या 3 चेन धरून ठेवायच्या हाताने म्हणजे तो टाका बरोबर त्यातून निघतो पटकन. 1 2 3 आणि पुढच्या टाक्यात स्लिप स्टिचनी जोडायचं. तर असं कुठपर्यंत कराल या दुसऱ्या बाजूचा मध्यभाग येईपर्यंत इथपर्यंत करा साधारण. आणि शेवटी पुन्हा स्लिप स्टिच अगदी लहान पानासारखंच. तर मला वाटतं हे पूर्ण करता येईल तुम्हाला पान. आता
3 चेन 1 स्लिप स्टिच असं करत आपण या पानाच्या इकडे मध्यापर्यंत आलोय. आता या 7-8 स्लिप स्टिच घाला आणि इथे आलं की बंद करून दोरा कापून घ्या. असं आपलं एक मोठं पान तयार झालं पहा, असं खोल इतकं. आता अशी मोठी 4 पानं करून घ्या. लहान 3, मोठी 4. एखादं जास्तही असलं तर लावता येईल आपल्याला. तर लहान 3 आणि मोठी 4 पानं करा आणि मग जोडायचं कसं ते मी सांगते. लहान 3 आणि मोठी 4 अशी पानं करून झाली आहेत आपली. आता आपण काय करणार आहे, हा जो आपण मधला भाग करून ठेवला होता तर याच्याशी आपल्याला ही जोडायची आहे. तर आधी लहान पानं घ्या. एका लहान पानाला मी दोराही बराच ठेवलाय मोठा, कारण आपल्याला तो शिवायला कामात येईल म्हणून. आणि हे जे 3 चेनचं झालर सारखं केलंय ना, हा भाग वर आला पाहिजे. आणि इथे सुद्धा टाके कमी करण्याच्या ज्या या रेघा रेघा आल्या आहेत, हा खाली आला पाहिजे. तर असं हे पान आपल्याला याच्यात लावायचं आहे. तर असं बरोबर आपल्या या सेंटर आहे त्याच्या बाजूनी दुसऱ्या राऊंडच्या तिथे या दोऱ्यात आपण आता टॅपेस्ट्री नीडल घालू आणि इथे 4-5 टाके करून हे शिवून घेणार आहे. हे आपण आता असं खालचा भाग पूर्ण याला सुई घातली आहे मी टॅपेस्ट्री नीडल. हा दोरा कापून घेतला तरी चालेल, म्हणजे हा मध्ये मध्ये नाही येणार आपला. आणि असं हे या खालच्या बाजूला टॅपेस्ट्री नीडलनी हे 5-6 टाके घालून शिवून घ्यायचं आहे. हा सेंटर आहे त्याच्यात बरोबर बाजूनी असे 6 टाके घालून हे शिवून घ्या. पूर्ण पान शिवलं जावं म्हणून बरोबर पहिलं आणि शेवटचं टोक पक्क करा. तर हे आपलं असं पान शिवलं गेलं पहा, असं छान. आता दुसरं पान आपल्याला याच्या भोवतीच लावायचं. आणखीन सरळ उलट होत असेल, दिसत असेल तर तेही बघत जा. हा भाग खाली येणार आहे आणि हा वर कंगोरे कंगोरे जिथे आहेत दिसतात आहे 3 चेनचा, तो भाग वर यायचा आहे. तर हे दुसरं पान आपण असं शिवून घेणार आहे. परत खालून बघायचं बरोबर, हे बघा कसं दिसतंय शिवलेलं. तर असं हे थोडं एकावर एक ओव्हरलॅप होईल अशा पद्धतीने दुसरं पान शिवायचं आहे. आणि तिसरं पान मग पुन्हा यांच्यावर ओव्हरलॅप होईल असंच. आणि हे असं तिसरं पान इथे शिवून घ्यायचं आहे आणि खालून ते शिवलेलं व्यवस्थित दिसायला पाहिजे. कुठे छोटी दोऱ्याची टोकं राहिली असतील तर ती अशी सुईत ओवून टॅपेस्ट्री नीडलमध्ये ओवून अशी इकडे काढून घेतली तरी चालेल, म्हणजे आपल्याला कुठेही फायबरमध्ये अडकून जातात ते आणि हाईड करायची गरज नाही पडत. तर आपली अशी ही 3 पानं लावून झालेली आहे बघा आतली. खूप सुंदर दिसत आहे ना. आता मोठी 4 पानं लावायची आहेत तुम्हाला. तर मोठी पानं लावायसाठी सुद्धा पहा, हे जे कंगोरे कंगोरेचं आहे ते आपलं वर आलं पाहिजे. आणि या 3च्या मध्ये असे 4 आपण पानं लावून घेऊ. प्रत्येक 2 पानाच्या मध्ये असं थोडी थोडी एकावर एक ओव्हरलॅप होतील अशा पद्धतीने बघा. अशी मी दाखवते तुम्हाला, नंतर मी शिवून घेईन. जसं आता छोटी पानं शिवली तशीच ही मोठी पानं सुद्धा शिवायची आहे. 3 आणि ही 4. तर अशी आपल्याला ही पूर्ण कोबी तयार होणार आहे आपली छान शिवून. आता छोटी पानं शिवल्यावर खालचा भाग कसा दिसतो तुम्हाला दाखवते. इतकं व्यवस्थित शिवायचं की कुठेही आपलं असं दिसलं नाही पाहिजे. सफाई शिवण्यातली खाली पण दिसली पाहिजे. आता अशीच या 2-2 पानाच्या मध्ये मी एक पान जोडते आणि तुम्हाला दाखवते. आता आपला दोरा इथे आहे त्यामुळे आपण इथून सुरुवात करू हे मोठं पान जोडायला. आणि बघा आपण ज्या राऊंड मध्ये छोटी पानं जोडली, ओळखू सुद्धा येत नाही इतका बेमालूम जोड आहे, तर त्याच्या पुढच्या राऊंड मध्ये आपल्याला हे मोठं पान जोडायचं आहे. आणि थोडं एकावर एक ओव्हरलॅप आलं पाहिजे आणि मध्ये आलं पाहिजे साधारण. तर असं आपण आता परत इथून पहिल्या टाक्यात
जसे आपण लहान पानं शिवण दिसत नाही कुठे इतके बेमालूम शिवले आहेत, तसेच आपल्याला मोठं पान सुद्धा शिवून घ्यायचं आहे. तर एवढे मी खाली 7-8 टाके घालून घेते आणि मग तुम्हाला दाखवते. बघा आपली एक मोठी पाकळी जोडून झाली आहे. आता आपण फक्त या मोठ्या पाकळ्यांना काय करणार आहे, थोडंसं असं फोल्ड करून इथे एक टाका मारणार आहे. तर त्यासाठी आपल्याला वेगळा सुई दोरा घ्यावा लागेल सुईमध्ये, कारण हा खाली आहे तर यांनी सगळ्या पाकळ्या शिवून घेऊ आधी आणि मग आपण वरती काय करायचं हे मी तुम्हाला दाखवते. थोडासा दोरा घेऊन आपण असा थोडासा दोरा वेगळा ओवून घेऊ. थोडासा दोरा ओला मी एका सुईमध्ये परत, आणि आपण हे असं फोल्ड करून याला एक टाका फक्त इथे मारू की जेणेकरून हे असं फोल्ड केलेलं छान दिसतं. बघा अशा टाईपचं दिसेल हे. तर इथे मी आता हे गाठ मारून घेते खाली. थोडं वरचं पान फोल्ड केलं आणि त्याला एक गाठ मारून घेतली, बाकी काही नाही. हे नाही केलं तरी चालतं, फक्त दिसायला छान दिसतं म्हणून आपण करूया. आता जेव्हा हे पूर्ण सगळे पानं लागून होतील तेव्हा हे असं थोडंसं फोल्ड होईल. लक्षात आलं. आता असंच दुसरंही लावू आपण. आणि वाटलं तर ते सुद्धा थोडं फोल्ड करा असं. नंतर असंच तिसरं चौथं असे 4ही लावून घ्या. मी पण 4ही लावून घेते आणि मग तुम्हाला दाखवते कसं दिसतं ते. वरचं पान असं थोडंसं फोल्ड केलं तर आणखीन छान दिसतं. तर तसं आपण फोल्ड करून घेऊ आणि मी ही 4ही पानं लावून घेते. बघा आपली ही पत्ताकोबी पूर्ण झाली आहे आणि किती सुंदर दिसते बघा. थोडंसं इथे असं दुमडून एक टाका मारला की आणखीन छान दिसते. तर अशी ही सुंदरशी मागूनही बघा किती व्यवस्थित दिसते. कुठेही आपल्याला असे दोरे निघाल्यासारखे वाटत नाही, काहीच नाही. मला वाटतं खूपच आवडली असेल तुम्हाला ही करायला. आणि मित्रांनो आपण ही केली तर मला नक्की फोटो पाठवा. आवडला असेल मित्रांनो व्हिडिओ तर नक्की लाईक करा, शेअर करा आपल्या मित्रमैत्रिणींमध्ये. आणि हो, चॅनल अजूनही नसेल सबस्क्राईब केलं तर प्लीज चॅनल सबस्क्राईब करा. आपल्या मित्रमैत्रिणींनाही चॅनल सबस्क्राईब करायला सांगा मित्रांनो. आणि कॉमेंट लिहायला विसरू नका. व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद. थँक्यू.